आज मस्त अशी तडकेवाली चना डाळ मसाला आपण बनवणार आहोत। बनवायला जितकी सोपी आहे तितकीच ती खायला मस्त अशी टेस्टी लागते। अगदी भन्नाट रेसिपी आहे। आणि कधी भाजी खायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे ही अशी चना डाळ मसाला बनवा, मस्त लागते आणि भातासोबत तर खूप छान लागते। तर इथे मी घेतलं 1 कप चना डाळ, 2 तास भिजत ठेवली आहे। 2 तासात ती छान अशी व्यवस्थित भिजल्या जाते। सोबतीलाच मी घेतलंय 2 चमचे मी घेतली मूग डाळ, ती सुद्धा भिजत घातली आहे। तर ही मूग डाळ पूर्णपणे ऑप्शनल आहे, वाटलं तर घ्या, नाही वाटलं तर नका घेऊ। फक्त चना डाळ वाटलं तरी चना डाळ घेतली तरी चालेल। तर या दोन्ही डाळी मस्त अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या। 2 तास भिजवल्यानंतर 2-3 तास धुवून घ्यायच्या आणि धुतल्यानंतर आपण त्या घालायच्या कुकरच्या भांड्यात, कारण आपल्याला ह्या शिजवायच्या आहेत। तर चना डाळ पूर्ण मी घातली आहे कुकरच्या भांड्यात आणि सोबतच आपण घालायची ती मूग डाळ पण। नंतर आपण त्यात पाणी घालूया। तर मी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे। पाणी जरा कमी घालायचं, नंतर आपण पाणी ॲडजस्ट करू शकतो। तर मी इथे काही खडे मसाले घेतले, तेजपान आहे, मसाला वेलची आहे, लवंग आहेत आणि दालचिनी आहे, चक्री फूल आहे। हे सर्व मसाले आपण, हे खडे मसाले आपण घालायचे। हळद घालायची थोडीशी आणि 1 चमचाभर तूप घालायचं। डाळ बनवताना कधी थोडं तूप वापरायचं, मस्त लागतं, डाळीला खूप छान अशी चव येते। मीठ घालायचं थोडंसं अगदी, आणि झाकण बंद करून ही डाळ आपल्याला मीडियम गॅसवर फक्त 1 शिट्टीमध्ये आपल्याला शिजवायची आहे। लक्षात ठेवायचं की आपल्याला फक्त 1च शिट्टी करायची आहे। तर 1 शिट्टी झालेली आहे, कुकर मी गार करून घेतलेला आहे। आता आपण हे झाकण काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता 1 शिट्टीमध्ये सुद्धा डाळ आपली व्यवस्थित छान अशी शिजलेली आहे, कुठे ती ओव्हरकुक झालेली नाहीये आणि डाळीचे जे दाणे आहेत ते असे दिसत आहेत। तर अशीच आपल्याला डाळ शिजवायची आहे 1च शिट्टीमध्ये। गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर ही डाळ आपण शिजवून घेते। आणि आपण जे खडे मसाले घातले त्यातला एखादा खडा मसाला जर नसेल, नाही घातला तरीही चालेल। तर मी गॅसवर ठेवले एक कढई, त्यात घातले तूप। आता डाळ म्हटलं की थोडं तूप छान लागतं। थोडं तूप घातलं आणि थोडंसं तेल घातलं। तेल छान गरम झालं की अर्धा छोटे चमचे मी जिरं घातलं आणि थोडंसं हिंग घातलं। हे थोडा वेळ आपण परतून घ्यायचं, काही सेकंदाकरता। आणि नंतर मी घातला 1 मोठा कांदा आणि आता हा कांदा मस्त असा आपण परतून घ्यायचा। गॅस वाढवून घ्यायची आणि गॅस वाढवून घ्यायची आणि हा कांदा मस्त असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। 2-3 हिरवी मिरची घातली आहे, ती सुद्धा आपण काही सेकंद परतून घ्यायची। 1 चमचा मी आलं घेतलंय, किसून घेतलंय, आणि 1 चमचा लसूण घेतलंय, ते सुद्धा मी किसून घेतलेलं आहे। ते सुद्धा आपण ॲड करायचं आणि हे मिनिट 1.5 मिनिट आपण परतून घेऊया, म्हणजे याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल। तर आलं आणि लसूण हे मी किसून घेतलं, याचा पेस्ट वापरलेला नाही आणि पेस्ट वापरायचंच नाही। आलं लसूण मस्त असं किसून घ्यायचं आणि वापरायचं, त्याचा छान असा फ्लेवर मग आपल्या भाजीमध्ये उतरतो, तेलात उतरतो। नंतर घालायचं लाल तिखट आणि हळद। तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला आणि हळद घालायची। हे सुद्धा काही सेकंद आपण परतून घ्यायचं। तर या भाजीला फारसे मसाले लागत नाही, तर हे काही सेकंद आपण मस्त असं परतून घेऊया। नंतर मी घेतले 2 मोठे टमाटर, छान असे बारीक कापून घेतलेले आहेत। आणि आता हे टमाटर आपण मस्त असे नरम होतपर्यंत आणि त्याचा छान असा कच्चेपणा जातपर्यंत आपण हे परतून घ्यायचे। वाटल्यास थोडंसं तुम्ही पाणी सुद्धा यात घालू शकता। झाकून ठेवून हा टमाटर मस्त असा आपण शिजवून घेऊया। तर इथे मी टमाटर मस्त असा शिजवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। छान असं तेल आलंय आणि मस्त अशी चकाकी आली आहे आणि टमाटर व्यवस्थित शिजायला हवा। टमाटर व्यवस्थित शिजला नाही तर मग भाजीच्या चवीमध्ये फरक पडतो। आता आपण यात काही मसाले घालायचे। तर 1 चमचा मी घातलाय धनिया पावडर आणि अर्धा छोटा चमचा मी घातलाय जिरा पावडर। आता मी मगाच म्हटलं की या भाजीला खूप असे मसाले लागत नाही, कमी मसाल्यातच ही भाजी खूप छान लागते आणि यात कमीत कमी मसाले घालायचे। खूप मसाले घातले तर मग या भाजीची जी खरी चव आहे ती आपल्याला मिळणार नाही। तर मिक्स करून घ्यायचं। थोडं पाणी घालून मी हे मसाला छान असा शिजवून घेतला। पाणी घालून मसाला शिजवला की काय होतं, मस्त सगळ्या मसाल्यांचा छान असा फ्लेवर उतरतो, छान असे मिक्स होतात आणि व्यवस्थित छान असे परतल्या जातात। तर पाणी घालून हे मी 1-2 मिनिट छान मस्त असं शिजवून घेतलेलं आहे। आणि आता आपण यात घालायची डाळ, जी डाळ आपण शिजवून घेतलेली होती ती घालायची आणि पाण्यासकट घालायची। आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया। मी घातलंय आता यात पाणी। तर डाळ तुम्हाला कशासोबत खायची आहे,
भातासोबत किंवा मग चपातीसोबत त्या अंदाजे तुम्ही भाजीला पाणी घालू शकता। तर मी छान इथे कपभर पाणी घातलेलं आहे, मीठ घातलंय आणि मिक्स करून घ्यायचं। आणि आता ही भाजी झाकून ठेवून कमी गॅसवर एक 3-4 मिनिटे आपण शिजवून घ्यायचे, त्यापेक्षा जास्त नाही। तर झाकण ठेवून ही भाजी मी 3-4 मिनिटे मस्त अशी शिजवून घेतलेली आहे। आणि तुम्ही बघू शकता डाळ आपली आहे तशीच आहे, कुठे ती ओव्हरकुक झालेली नाहीये आणि मस्त झालेली आहे। पण आता याला एक तडका देणं बाकी आहे। वरनं थोडीशी आपण कसुरी मेथी घालायची, याचा सुद्धा खूप छान असा फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरतो। मिक्स करून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर घातले आणि मी घातल्या थोड्याशा मिरच्या बारीक कापलेल्या। तर आता आपण या डाळीला मस्त असा तडका देऊया। तर मी गॅसवर ठेवला एक तडका पॅन, त्यात घातलंय तूप। तूप छान गरम झालं की 1 छोटा चमचा आपण जिरं घालायचं आणि लसूण घालायचं बारीक केलेलं। या लसणाचा फ्लेवर खूप छान येतो मग आपल्या डाळीमध्ये। नक्की लसूण थोडंसं जास्त वापरा। नंतर मी घातल्या 2 लाल मिरच्या, त्यासुद्धा थोड्याशा आपण परतून घ्यायच्या काही सेकंदाकरता। नंतर त्यात घालायचं काश्मीरी लाल मिर्च पावडर, याने आपल्या डाळीला खूप मस्त असा रंग येईल। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता हे गरम गरमच आपण आपल्या डाळीमध्ये घालूया। तसा गरम तडका घालायचा मस्त, आणि या तडक्यानेच आपल्या डाळीला मस्त अशी चव येणार आहे। तडका घातल्यानंतर हलकंसं आपण हे मिक्स करून घ्यायचं। तर आता ही चणा मसाला डाळ तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, चपाती, नानसोबत, चपातीसोबत किंवा मग साधा राईस किंवा जिरा राईस सोबत सुद्धा खाऊ शकता। खूप मस्त लागतं। भाजी करायचा कंटाळा आला किंवा घरात कधी भाजी नसेल तर अशा प्रकारे ही चणा डाळ बनवा। बनवायला जितकी सोपी आहे तितकी चवीला अगदी अप्रतिम आहे, खूप मस्त लागते खायला। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा। आवडलीस तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी। धन्यवाद।